वर्धा जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करतायत। एका बाजूला बोगस आणि कमी उगवण क्षमता असलेल्या सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला गेल्या 10-12 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकं सुद्धा करपायला लागलीत। दरम्यान बोगस बियाण्यांचा पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यात पहिल्यांदाच एका बियाणे उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। बुस्टर कंपनीने यावर्षी बियाण्यामध्ये बोगसपणा केली आहे। शेतीतनी जर उत्पन्नच नाही झालं तर आमच्याकडे आत्महत्या करायचा शिवाय कोणता पर्याय राहिला नाही आहे। करायचं का? शेताचं आम्हाला पूर्ण भरपाई कोण देन? वर्धा जिल्ह्यात यंदा 92% पेरण्या पूर्ण झाल्यात, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन बियाणं उगवलंच नाहीये। 4 ते 5 कंपन्यांच्या बियाण्यांबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या असून आतापर्यंत कृषी विभागाकडे 325हून अधिक तक्रारी दाखल झाल्यात। त्यामध्ये सर्वाधिक 190 तक्रारी देवळी तालुक्यातील आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी मात्र अधिकृत नोंदीपर्यंत पोहोचलेल्याच नसल्याचंही समोर आलंय। बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। पुन्हा बियाणं, मशागत, मजुरी आणि खतांवर खर्च करावा लागणार असल्यानं आर्थिक संकट अधिक गडद होत चाललंय। एवढंच नाही, काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांजवळ परस्पर सेटलमेंट करत असल्याची माहितीही पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे। त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 2 उन्नती बॅग घेतली आहे आणि एक आपलं समृद्धी घेतली आहे। त्याच्यातली समृद्धी जी आहे हे काही टक्के चांगली दिसते, पण उन्नती तर 20% 30%च्या अंदरच आहे। एवढी पतली सोयाबीन निघाली आहे, म्हणजे त्या शेतामध्ये जाल्यानंतर शेत काळं दिसते। समजा का 2 दिवसानं तुमचं सोयाबीन निघते, तर ते 2 दिवस झाले, आता 4 दिवस झाले, ते सोयाबीन तर निघालं नाही, पण ते एम्प्लॉई आले नाही आहे पण आता का करायचं शेवट? आता दुसरं पीक पेराचा वेळ नाही राहिली ना, पेरलं तरी पाणी चालू नाही देऊ राहिलं, करायचं का? शेताचं आम्हाला पूर्ण भरपाई कोण देन? आम्ही रवी सीडचं उन्नती सोयाबीन पेरलं आहे, पण आमच्या शेतातलं सोयाबीन 10% निघालेलं आहे। तर आमचा तक्रार अशी आहे का सोयाबीन शिवाय शेतीशिवाय आमच्याकडे कोणता पर्याय आहे नाही। तर शेतीतलाच माल नाही निघाला तर आम्ही कसं करायचं? आमच्याकडे दुसरा व्यवसाय कोणता आहे नाही। शेतीतनी जर उत्पन्नच नाही झालं तर आमच्याकडे आत्महत्या करायचा शिवाय कोणता पर्याय राहिला नाही आहे। दरम्यान बोगस बियाणं प्रकरणात जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। देवळी पोलीस ठाण्यात बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला। बियाण्यांच्या उगवण क्षमता तपासणी अहवालात गुणनियंत्रक घटकांमध्ये कमतरता आढळल्यानंतर देवळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली। काही लॉटचे नमुने तपासणीत फेल आल्याचंही समोर आलंय। यामध्ये 186च्या जवळपास बुस्टर प्लांट जेनेटिक या सोयाबीन बियाणे कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या लॉटचे काही तक्रारी होत्या, त्याचे सॅम्पल सुद्धा काही प्रमाणात फेल आलेले आहेत। त्याचा अहवाल सुद्धा आपल्याला प्राप्त झालेला आहे। तो अहवाल आणि शेतकऱ्याच्या तक्रारी आणि एसडीओच्या निष्कर्षाच्या बेसिसवर आपण देवळी पोलीस स्टेशनला आपण एक FIR दाखल केलेली आहे आणि हा गुन्हा दाखल करून आपण त्या कंपनीच्या अगेन्स्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे। एकीकडे बोगस बियाणांचा फटका तर दुसरीकडे पावसानं दडी मारल्यानं उगवलेल्या पिकांची वाढही खुंटली आहे। दुपारच्या उन्हात अनेक ठिकाणी पिकं माना टाकताना दिसत आहेत। ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा। जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे, तर पावसानेही दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये अजूनही वाढ झालेली आहे। एकूणच बोगस बियाणांवर कारवाई होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, तर प्रशासनाची कारवाई आणि पावसाची साथ या दोन्ही गोष्टीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।